हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक सगुरेज के या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मूळ उद्देश हा आहे की आत्ताच बोर्डाने आपल्याला भौतिकशास्त्र फिजिक्स या सब्जेक्टचं नवीन पुस्तक आपल्यासाठी अवेलेबल केलेलं आहे. या विषयाचं आपल्याला गांभीर्य लक्षात घेण्यासाठी आपल्याला या सिलेबसची चर्चा करणं तेवढंच आवश्यक आहे. आता आपण जुना सिलेबस जर बघितला, जुनं टेक्स्टबुक्स आणि नवीन टेक्स्टबुक यामध्ये नेमकी डिफरन्स काय आहे हे आपल्याला यामध्ये समजून घेणं सुरुवातीला आवश्यक आहे. द महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड क्युरिक्युलम रिसर्च बालभारती पुणे यांनी हा जो सिलेबस प्रिपेअर केलेला आहे, हा जुना सिलेबस आणि नवीन सिलेबस यामध्ये नेमकी फरक काय आहे, डिफरन्स काय आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊया. आता मूळचा उद्देश जो आहे या सिलेबसचा की मूळचा जो उद्देश जो आहे हा सिलेबस प्रिपेअर करण्यामागचा याचं एम काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे फक्त चर्चा न करता हे आपल्याला समजलं पाहिजे. याचा एम किंवा ऑब्जेक्टिव्ह हे जर समजून जर घेतलं तर पहिला जो एम आहे तो आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. आणि दुसरा जर आपण दुसरा एम किंवा ऑब्जेक्टिव्ह कन्सिडर जर केलं तर विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, बौद्धिक पातळी यामध्ये विकास करणे हा या सिलेबसचा हा टेक्स्टबुक प्रिपेअर करण्यामागचा मूळचा हेतू आहे. आता बऱ्याचदा होते काय की आपण चर्चा करताना बऱ्याच वेळा असं ऐकतो की फिजिक्स म्हणा, भौतिकशास्त्र याचा जो सिलेबस जो आहे हा खूप टफ आहे आणि विनाकारण असं आपल्या मनामध्ये गैरसमज निर्माण केल्यावरती आपण या गोष्टीवरती फक्त मनात असं एक गैरसमज निर्माण करून घेतो की फिजिक्स सारखा अवघड विषय आपल्याला समजेल का. पण मूळचा हा जो डिझाईन केलेला सिलेबस जो आहे, प्रिपेअर केलेला जो सिलेबस जो आहे हा अतिशय उत्कृष्टरित्या या टेक्स्टबुकमध्ये तो व्यवस्थितपणे मांडलेला आहे. आता आपण जर जुनं टेक्स्टबुक जर बघितलं आणि नवीन टेक्स्टबुक जर बघितलं, या दोघांमध्ये जर कंपॅरिझन जर केले तर सध्याचं जे टेक्स्टबुक जे आहे याच्यामध्ये बऱ्याचशा नवीन कन्सेप्ट ज्या आहेत ह्या इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यामध्ये आपण कन्सिडर केलं की पिक्टोरियल फॉर्म असतील, त्यामध्ये नवीन फिगर्स असतील, या सगळ्यांचा आपण त्यामध्ये बऱ्याचदा त्यामध्ये समावेश केलेला आहे. आता आपण हा नवीन सिलेबस जर बघितला, या नवीन सिलेबसमध्ये बरेचसे मुद्दे जे आहेत त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यामध्ये आपण पहिला जो मुद्दा जो आहे तो जर आपण बघितला तर पहिला जो आहे तो जर आपण बघितला, कॅन यू रिकॉल, हा एक छानसा मुद्दा दिलेला आहे की यामध्ये बरेचशा कन्सेप्ट जे आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, रिकॉल करायच्या आहेत. त्यामध्ये आपण सर्क्युलर मोशन जे आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, त्यानंतर रेडिएशन आहे, इंटरफरन्स आहे, या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत या काय करायच्या आहेत, आपल्याला रिकॉल करायच्या आहेत. त्यानंतरचा दुसरा पॉईंट या नवीन टेक्स्टबुकमध्ये इन्क्लूड केलेला आहे, डू यू नो. म्हणजे बरेचसे पॉईंट जे आहेत की आपल्याला एखाद्या पॉईंटशी रिलेटेड त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट जो आहे तो म्हणजे एक छोटे एक्सपेरिमेंट जे आहेत ते त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ते एक्सपेरिमेंट म्हणजे आपण त्याला कन्सिडर करतो छोट्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि त्यानंतरचा फोर्थ जो पॉईंट जो आहे तो यामध्ये यूज युअर ब्रेन, म्हणजे यूज युअर ब्रेन यामध्ये छोटे प्रॉब्लेम दिलेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक
किंवा बौद्धिक क्षमता जी आहे ही विकसित करण्यासाठी हा पॉईंट किंवा असे प्रॉब्लेम छोटे छोटे प्रॉब्लेम यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि जो दुसरा जो एक छोटासा पॉईंट आपल्याला त्यामध्ये नव्याने इन्क्लूड केलेला आहे तो आहे रिमेंबर धिस. म्हणजे बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत या कन्सेप्ट आपण पुन्हा पुन्हा नव्याने रिमाइंड करू शकतो. या सगळ्यांचा समावेश यामध्ये केला आहे. आणि हा सिलेबस एकंदरीत जर आपण बघितला, या सिलेबसमुळे विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक पातळी, वैज्ञानिक दृष्टिकोन हा नक्कीच बदलू शकेल. आता या सगळ्यांचा विचार करता आपल्याला की हा सिलेबस डिझाईन करताना, हा सिलेबस प्रिपेअर करताना या बोर्डचा किंवा हा नेमकी हेतू काय आहे, मूळ उद्देश काय आहे, तर साहजिकच आपल्याला फक्त दोनच शब्दात आपल्याला असं सांगता येईल की आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहेत या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपल्याला विद्यार्थ्यांना सक्षम करायचं आहे. त्यासाठी हा सिलेबस उपयुक्त आहे. आता हा सिलेबस हा जो सिलेबस जो आहे हा इन्क्लूड केलेला सिलेबसमध्ये नेमकी चॅप्टर किती आहे हे सुद्धा आपल्याला ठाऊक असायला पाहिजे. यामध्ये एकूण 16 चॅप्टर जे आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो चॅप्टर जो आहे तो आहे रोटेशनल डायनॅमिक्स. दुसरा चॅप्टर जो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स. तिसरा जो चॅप्टर जो आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. फोर्थ चॅप्टर जो आहे थर्मोडायनॅमिक्स. फिफ्थ चॅप्टर जो आहे ऑसिलेशन. 6th जो चॅप्टर जो आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. नेक्स्ट चॅप्टर जो आहे वेव्ह ऑप्टिक्स. नेक्स्ट चॅप्टर जो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. नेक्स्ट चॅप्टर जो आहे करंट इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट चॅप्टर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. नेक्स्ट चॅप्टर मॅग्नेटिक मटेरियल. नेक्स्ट चॅप्टर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC current. Next chapter dual nature of radiation and matter. Next structure of atom and nuclei. And last chapter semiconductor devices. शेवटी मी या सिलेबसच्या संदर्भात एवढंच सांगू शकेल की आपल्याला हा सिलेबस जो आहे जुन्या सिलेबसपेक्षा थोडासा टफ आहे. आता टफ असल्यामुळे आपल्याला सुद्धा या सिलेबसची टफ फाईट देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता टफ फाईट देणं म्हणजे नेमकी काय की आपल्याला लढाई वगैरे काही करायची नाही. आपल्याला काय करायचं आहे की आपल्या बौद्धिक क्षमतेत विकास करून आपण हा जो सिलेबस जो आहे या सिलेबसला फेस करून आपण यस आय कॅन डू इट फक्त एवढंच मनाशी बाळगून आपण नव्याने जसं 11th स्टँडर्डमध्ये आपण हे चॅलेंज जे आहे हे एक्सेप्ट केलं, तसंच हे नवं चॅलेंज आपण 12 सायन्सचंसुद्धा एक्सेप्ट करू आणि पुन्हा नव्या जोमाने आपण काय करूया, नव्या जोमाने सुरुवात करूया. शेवटी एवढंच सांगेल, बेस्ट ऑफ लक. थँक्यू.